नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण रामेश्वर घाट येथून बोटने पिछोला लेकमध्ये बोटिंग करून वेगवेगळे घाट व वास्तू बघत बघत जगमंदिर पॅलेसच्या बेटापर्यंत पोहोचलो होतो। आजच्या भागात आपण या बेटावरील पॅलेस फिरणार आहोत। पॅलेसच्या दर्शनी भागामध्ये दगडी हत्ती, कोरीव कमानी व रंगीत ध्वज खूप आकर्षक दिसत आहेत। जगमंदिर पॅलेसला लेक गार्डन पॅलेस असे देखील म्हणतात। जगमंदिर पॅलेस हा सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो। या ठिकाणी गणपती बाप्पांचे छोटे मंदिर आहे। हा जो परिसर आहे त्यास रॉयल कोर्ट असे म्हणतात। या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम होतात। जगमंदिर पॅलेसचे बांधकाम 1551 मध्ये महाराणा अमरसिंग यांच्या काळात सुरू केले होते। पुढे महाराणा करण सिंग यांच्या काळात काम सुरू राहिले व शेवटी महाराणा जगत सिंग प्रथम यांच्या काळात महालाचे काम पूर्ण झाले व महाराणा जगत सिंग यांच्या नावावरून यास जगमंदिर पॅलेस असे नाव देण्यात आले। रॉयल कोर्टच्या डावीकडे हे दरीखाना नावाचे रेस्टॉरंट आहे। हे HRH ग्रुप ऑफ हॉटेल्सकडून नियंत्रित केले जाते। आपल्याला या वातावरणामध्ये नाश्ता किंवा जेवणाचा अनुभव घ्यायचा असेल तरच येथे जेवण करा, अन्यथा आपण फक्त बाहेरून रेस्टॉरंट बघून घ्या। या ठिकाणी आपल्याला नाश्ता व जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागतील। समोर जी वास्तू दिसत आहे ही गुल महाल या नावाने ओळखली जाते। हा महाल 1551 मध्ये महाराणा अमरसिंग यांच्या कारकिर्दीत बांधण्यास सुरुवात केली होती। पुढे महाराणा जगजीत सिंगजींच्या काळात अजून विकसित करण्यात आला होता। या ठिकाणी मुघल राजकुमार खुर्रम, जो पुढे बादशाह शहाजहान म्हणून ओळखला गेला, त्याला आश्रय दिला होता। हा महाल पूर्णपणे संगमरवरी दगडामध्ये बांधलेला आहे। महालासमोर या 3 संगमरवरी छत्र्या आहेत। महालासमोर हा छोटा तलाव देखील आहे व त्यामध्ये फाउंटन आहे। या जगमंदिर पॅलेस व गुल महालामध्ये 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावेळी महाराणा स्वरूप सिंगजीने अनेक ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या कुटुंबांना आश्रय दिला होता। आपण गुल महालात जाऊयात। या महालाचे बांधकाम पूर्णपणे संगमरवरी दगडामध्ये केलेले आहे। या ठिकाणी तुम्हाला पालख्या ठेवलेल्या दिसतील। गुल महाल व जगमंदिर पॅलेसबद्दलची माहिती येथे चित्रांच्या माध्यमातून दिलेली आहे।
शहाजहानने येथे वास्तव्य केले होते, त्यामुळे येथे आपल्याला ताजमहालची प्रतिकृती बघायला मिळत आहे. या ज्या खुर्च्या आहेत त्या चांदीपासून बनवलेल्या आहेत. छतावर नैसर्गिक रंगात नक्षीकाम केलेले आहे. या ठिकाणावरून पिचोला लेक, सिटी पॅलेस व ताज लेक पॅलेस हॉटेल दिसत आहे. गुल महालाच्या उजव्या बाजूला जे बांधकाम आहे ते जनाना महाल म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी राजघराण्यातील स्त्रिया राहत असत व गुल महालाच्या डावीकडे 12 पत्तरों का महल नावाचा महाल आहे. आता आपण जगमंदिर पॅलेसच्या दुसऱ्या भागात जात आहोत. येथे मोठे गार्डन आहे व ही वास्तू कुंवरपाडा का महाल म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी राजघराण्यातील राजकुमारांच्या राहण्याची सोय होती. या ठिकाणी सध्या स्पा व इतर सोयी आहेत. या गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडे व फुले आहेत. समोर हा बोट बोर्डिंग पॉइंट आहे. या ठिकाणावरून आपल्याला परतीची बोट मिळेल.
आपण आता जगमंदिर पॅलेस बघून परतीच्या बोटमध्ये बसलो आहोत। संपूर्ण बोट राईड व जगमंदिर पॅलेस बघण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतात। त्यानुसार तुम्ही सिटी पॅलेस व जगमंदिर पॅलेसच्या भेटीचे नियोजन करू शकता। आम्ही सिटी पॅलेसला सकाळी भेट देऊन त्यानंतर जगमंदिर पॅलेसला भेट दिली। तुम्हाला जर संध्याकाळच्या वेळी बोट राईड करून जगमंदिर पॅलेसला भेट देऊन येथील सौंदर्य अनुभवायचे असेल तर त्यानुसार आपण नियोजन करू शकता। आपण पुन्हा रामेश्वर घाटाजवळ पोहोचलो आहोत, ज्या ठिकाणावरून आपण बोट राईड सुरू केली होती। आपल्याला ही बोट राईड व जगमंदिर पॅलेसला दिलेली भेट नक्की आवडली असेल अशी आशा करतो। पुन्हा भेटूयात नवीन भागात। तोपर्यंत नमस्कार। चला देशाटनाला।